दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबर दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबर विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हरि ओम श्री स्वामी समर्थ मना हा जन्म नाही पुन्हा हरि ओम श्री स्वामी समर्थ मना हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हरि ओम स्वामी समर्थ मना हा जन्म नाही पुन्हा हरि ओम स्वामी समर्थ मना हा जन्म नाही पुन्हा श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ नियमाप्रमाणे श्री गुरुचरित्राच्या पारायणाचा आजचा 7वा दिवस। आज श्री गुरुचरित्राचा 7वा दिवस आणि त्या पारायणाची सांगता झालेली आहे। बघा, ज्या वेळेला पारायणाची सुरुवात होत असते आणि आपल्याला पारायण करायचं आहे, गुरुचरित्र आपल्या घरी साक्षात श्री गुरुदेव दत्त आपल्या घरी त्यांचा अवतार आपल्या घरी येणार आहे, त्यांचा वास त्यांची ऊर्जा आपल्या घरामध्ये येणार आहे, ह्या आनंदामध्ये खूप उत्साहामध्ये आपण पारायणाला सुरुवात करत असतो। पण आता ज्या वेळेला सांगता होत असते आणि निर्विघ्नपणे आपले पारायणाची सांगता पूर्णपणे होत असते आणि आपल्याला हे पूजा पाठ केलेलं व्यवस्थितरित्या आपण रोज नित्य सेवेच्या प्रमाणे ह्या गुरुचरित्र पारायण करत असताना लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, रांगोळ्या घालायच्या, दिवे लावायचे, सजावट करायची, फुलं आणायचे, वाती करायचे, अनेक आपल्याला उत्साहामध्ये काम करायची सवय लागलेली, आपल्या मनाला गोडी लागलेली की बाबा आज लवकर उठायचे आणि आपल्याला पारायण करायचं आहे आणि त्या पारायणामध्ये जे जे आपल्याला ओव्या येणार आहेत, आपल्याला जे जे कळणार आहे त्याचा अर्थ, त्याची गोडी आपल्याला किती मस्त चाखायची आहे, हे सगळं आपल्याला ओढ लागलेली असताना अशी ओढ लागली आणि वाचत वाचत रोज एवढे अध्याय तेवढे अध्याय वाचत वाचत आज सांगता झाली। आणि आता ही पाठवणी करत असताना सुद्धा आपल्याला खूप वाईट वाटत असतं की बाबा आता उद्या आपली ही पूजा मांडलेली किती सुंदर घरामध्ये वातावरण छान दिसलेलं असते आणि आता उद्या आपल्याला ह्याची पूजा काढावायची असते, आपल्याला काय वाटतं की बाबा छान वाटणार, ह्या ठिकाणावर रोज इथं आल्यानंतर आठवण येते। असं ज्याप्रमाणे आपली मुलगी घरी येते आणि पाठवणीची वेळ येते तसंच आपल्याला वाटत असतं। पण ती कधी वाटते आपल्यावर काहीतरी संकट आले आणि आपण पारायण करत आहोत आणि पारायण एक गुत्ता पद्धत करत आहोत की वाचायचं म्हणून वाचायचं, पारायण करायचं म्हणून करायचं, असं जर केलं तर आपल्याला काहीच वाटत नाही। चला कधी 7 दिवस संपतील
आणि आपण कधीही पूजा काढू, मग आपलं एक काम झालं, मग आम्ही गुरुचरित्र वाचलो, प्रत्येकाला सांगायचं आम्ही गुरुचरित्र वाचलं, आम्ही काही खाल्लं नाही, आम्ही परान्न खाल्लं नाही, हे सांगत फिरण्यापेक्षा, हे आपण केलो म्हणण्यापेक्षा आपण जे करावयाचं आहे आपल्या आनंदासाठी, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण करत असतो. आणि मी अगोदरच सांगत असते तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही भक्ती करता, नामस्मरण करता, त्यावेळेला फळाची अपेक्षा करायची नाही, देवाकडे काहीच मागायचं नाही. ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना सगळंच कळतंय. ब्रह्मा विष्णू महेश्वर आहे, तिन्ही देवाचा अवतार आपल्यासमोर साक्षात उभे आहेत ना ते पाठीशी आपल्या. मग ते आपले बघायलाच थांबलेले आहेत की ह्या लेकराला काय द्यायचं आहे, ह्याला कुठं काय कमी पडलेलं आहे, कशासाठी टाव फोडत आहे, सगळं काही त्यांच्या लक्षात आलेलं आहे, त्यांनी बघितलेलं आहे. आपले आईवडील आहेत, ते आपली आई आहे, आपल्या आईला सगळं कळत असते की लेकराला काय पाहिजे. म्हणून आपण अपेक्षा न करता निस्वार्थपणे सेवा करावायची असते. तर तेच तुम्हाला मी कालसुद्धा सांगितले की बाबा माझी मुलगी इथं माहेरी आले असता तिनं आज 7वा दिवस पारायण केली आणि तिच्या घरात सुख शांती, परमेश्वरानं सुख शांती, धन दौलतीची अपेक्षा नाही, सुख शांती लाभो असं मी आई म्हणून स्वामी आईकडून मी तिला सांगते की बाबा सुख शांती लाभल तुझ्या घरामध्ये, मस्त योग्य रीतीनं तुमचा संसार थाटो. तर माझी मुलगी ज्या वेळेला आली सासरहून आणि गुरुचरित्र मला पारायण करावायचंच आहे, मी सांगितल्याप्रमाणे आई मी करते म्हणून म्हणली आणि आम्ही लवकर सगळं घर स्वच्छ करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी पारायण करायचं. दुसऱ्याच दिवशी पारायण करायचं सगळी तयारी झाली. आणि मी तुम्हाला आता आज हे शेवटच्या दिवशी सांगावा अनुभव म्हणून मी ठेवलेला आहे बरं का. तर माझा स्वतःचा माझ्या मुलीचा अनुभव आहे हा, म्हणून मी तुम्हाला सांगते. मग पारायणाची तयारी झाली, मी फुलं वगैरे आणले, हार आणले, गोमूत्र आणलं, सगळे सुगंधित अगरबत्त्या आणलं, अष्टगंध, सगळी तयारी व्यवस्थित केलं, चौरंग मांडायचं, हे सगळी तयारी झाली असते. माझ्या मुलानं म्हटला की बाई ताई तू धांदून आलीस परंतु तुझ्या हातची पावभाजी खूप छान होते आहे आणि मला पावभाजी करून दे, आता उद्यापासून तू पारायणाला बसते आणि मला काही करून देत नाहीस. म्हणून तिनं खूप छान सोमोशे, पावभाजी अशी रेसिपी छान करत असते. तिच्या हाताला खूप चव आहे बरं का. मग हे करत असताना पावभाजी कर म्हणला असता, ती पावभाजी करायला थांबली. मग पावभाजी करत असताना बाबा आम्ही सगळं तर साहित्य आणलो, पण आम्ही हे फुलं वगैरे आणायला बाजारात गेल्यामुळं आम्हाला झाला उशीर, बाहेरून यायला सगळं हे घेऊन यायला उशीर झाल्यामुळं माझी एक मैत्रीण मला बोलण्यासाठी आली. मग मी बोलत तिथं बाहेर बसले आणि आमचा जीव तुटला की बाबा आम्हाला तयारी करायची, पण तसंच आम्ही बोलत बसलो. आणि मग मुलीला वाटलं की आता उशीर होईल आपल्याला आणि उद्या तर लवकर उठायचं आहे, म्हणून तिनं पटकन पावभाजी करायला गेली. आणि भीत लवकर करावं आणि लवकर होते ह्या ओढीनं. बघा परमेश्वर कशी परीक्षा बघत असतो की बाबा हिला तर पारायण करायचं, हिच्या मनामध्ये उत्सुकता भरपूर आहे, मनातून भरपूर ओढ आहे, पण परमात्मा करून घेणारा असतो, तरीसुद्धा परीक्षा बघत असतात. मग पावभाजी करत असताना तिने लवकर करण्याच्या ओघामध्ये ती घडसायला गेली त्या भाजीला आणि चटकन गरम भाजी तिच्या डोळ्यामध्ये उडली. चटका असं मिरचीचा डोळ्यामध्ये गरम उडाला आणि तिनं माझी मैत्रीण बोलत बसल्या असता ती बाथरूममध्ये जाऊन पाणी मारले, त्याच्यावर पाणी मारलं, पण डोळा खूप मोठा आणि लालबुंद झाला डोळा, असा की रक्त सांडल्यासारखा डोळा झाला. मग मला तिने सांगितलीच नाही. आम्ही तसंच पावभाजी पण खाल्लं, माझी मैत्रीण उठून गेली आणि दुसऱ्या दिवशी तयारी केलो आणि वाचायला बसली असता आम्ही बघितलं डोळा तिचा, अरे बापरे डोळा लाल बुंद एकदम, की असं आपण काय कुंकू कालवूनमध्ये घातलं काय, रक्त बाहेर ओततंय का काय असं वाटत होतं, एवढा लाल बुंद डोळा झाला. मग माझ्या मुलाने म्हटलं तू पोती पारायण करण्याच्या अगोदर तुला मी थोडं दवाखान्यात नेऊन आणतो म्हणून दवाखान्यात घेऊन गेले आणि दवाखाना केलं, ड्रॉप वगैरे 2-3 नमुन्याचे ड्रॉप दिले आणि ज्या पद्धतीने तिने पारायण वाचत गेली तसं ते कमी होत गेलं. ड्रॉप पण घातलो, डॉक्टरकडे गेलो, पण आणखी कुणी असतं किंवा परमेश्वराचं बघा परीक्षा कशी घेतात त्यांनी की बाबा माझ्या डोळ्यामध्ये भाजी उडले आणि मी आता करणार नाही, असं जर हट्ट धरून बसलं तर पारायण होत होतं का? नाही. मग हा अनुभव खूप मोठा आहे. परमेश्वर देणारा त्यानंच आहे आणि आपल्याला हसवणारा त्यानंच आहे. सुख आणि दुःख दोन्हीमध्ये ही साथ देणारी माझी स्वामी आहे, असा मोठा दांडगा अनुभव आम्हाला आलेला आहे. तर एकदम आज पांढरा शुभ्र डोळा, तिचा व्यवस्थित डोळ्यासारखा डोळा झाला, पण तिनं हार मानली नाही. तिनं म्हणली करून घेणारे स्वामी समर्थच आहेत, दत्तप्रभूच आहेत, तर मी पारायण करणारच.
सारखं तिचा डोळा दुखायचा, डोळ्यामध्ये कचकच व्हायचं, असं वरती केल्यानंतर बघू वाटायचं नाही. दुसरे म्हणायचे, बाई माझ्याकडे बघू नको गं बाई, ते डोळा बघितलं तर आम्हाला कसं तर वाटलं रे. पोटात कासावीस व्हायचं आमच्या. पण तिथं हार मानली नाही ती माऊली, आणि तिनं ते पारायण केलीच आणि करून घेतलेच स्वामी समर्थानं. हा अनुभव स्वतः माझ्या मुलीचा आहे, म्हणून मला सांगावं असं वाटला. आणि व्यवस्थितरित्या आम्ही त्याची काळजी केलोच नाही. स्वामी आई, हे कशामुळं झालं आहे तुलाच माहिती, कमी करणारे तूच. आम्ही म्हणलं नाही की हे डोळा असं झालं आहे, मी कसं करू, असं म्हणलीच नाही तिनं मनातून. हा अनुभव आमचा मोठा आहे. काल मी माझ्या मिस्टरांचा अनुभव सांगितला, आज माझ्या मुलीचा अनुभव सांगितला. जे अनुभव आले ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणून आपण केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, करावंच. आणि ज्या वेळेला एका समुद्रामध्ये सुई पडते आणि त्या सुईवर सुद्धा लक्ष परमेश्वराचं असतं. समुद्रामध्ये सुई पडलेली सुईसुद्धा देवाला दिसत असते, आपल्याच्यानं साध्य नाही ती सुई शोधणं. त्याच पद्धतीनं परमेश्वर सगळ्या भक्तांकडे बघत असतो. मग हिनं पारायण केली आणि बघता बघता आजचा 7वा दिवस झाला. आज पारायणाची सांगता झाली आणि निर्विघ्नपणे पूर्ण पारायण व्यवस्थितरित्या योग्यरीतीनं रोजच्या टाईम टू टाईम त्याच टायमाला तिनं वाचन केलं आणि व्यवस्थितरित्या तिनं वाचत राहिली. मी ऐकत राहिले. त्या ऐकलेल्या प्रत्येक अध्यायाचा अर्थसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्रातला. रोजच्या अनुभवामध्ये 1 ते 53 अध्यायाचं सुद्धा मी पूर्ण मला जेवढं कळलं तेवढं तुम्हाला सांगण्याचं मी करणारच आहे. मला तशी परमेश्वराने बुद्धी द्यावं आणि तसं सांगण्याची मला ताकद, बुद्धी, शक्ती सगळं काही स्वामीने मला दिलं. स्वामी आहे ना, तर मी तुम्हाला रोज एक सांगणार आहे. म्हणून मी म्हणते, अशक्य ते शक्य करतील स्वामी. रोज तुम्हाला थोडं ना लई मी तारक मंत्राचा सारांश घेतच असते. हे जगणं म्हणजे फक्त तारक मंत्राच्या आधारे आपण जगत असतो. तारक मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थच आहे स्वतः. तारक मंत्र म्हणजे स्वामी समर्थाच्या तोंडामधला आलेला शब्द आहे असं मला वाटतंय. अमृतवाणी आहे ते, अमृत आहे, अमृताचा थेंब आहे ते. म्हणून तारक मंत्राचा आधार धरून आपण ज्या पद्धतीनं दोरी धरून वरती चढतो, तसं त्या तारक मंत्राचा आधार धरून आपण ही जिंदगी जगायचं आहे. म्हणून आपल्या जिंदगीमध्ये कुठंच अडचण येणारच नाही. जो काही आपल्या अडचण येणार आहे ते आपल्या तकदीरमध्ये असलेले, आपल्या प्रारब्धामध्ये असलेला आपला भोग जे आहे ते भोगावायचा आहे. पण जे भोग आपल्याला भोगायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी अंतरता परमेश्वर परमात्मा आपल्याला दाखवत असतात. आणि मला काय म्हणायचं की बाबा, ज्या वेळेला बघा एका भक्तानं आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्ही व्हॉट्सअपला यूट्यूबला पाहिलेलं असेल की बाबा ते हॉटेलमध्ये जेवण करून भजे घेऊन घरी जात होता. भजे घेऊन जात असताना त्याच्यासोबत त्याच्या मागं काहीतरी त्याला मागं आल्यासारखा भास झाला, म्हणजे भीती वाटली. मग भीती वाटत पुढं जायचा, मागं बघायचा, आवाज आल्यासारखं त्या भक्ताला वाटायचं. अशी त्यांनी कथा सांगितलेली परवा इष्टाला कुठं तरी मी ऐकलेली आहे. मग ज्या पद्धतीनं मग त्याला वाटायचं, भीती वाटत मग तो माणूस कंपनीमध्ये जायचा रोज कामाला. मग भजे घेऊन जात असताना भीती वाटली, मागं बघायचं, भीती वाटायची, मागं बघायचं, भीती वाटायची. असं करत पळत त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये गेले भजे घेऊन. कंपनीमध्ये मध्ये पाऊल टाकल्याबरोबर त्याला त्या गेटचा सुद्धा आवाज ऐकू आला, शटरचा, की बाबा शटरला सुद्धा मारल्यासारखं. पण ज्या वेळेला मध्ये पाऊल टाकला त्यावेळेला ते बेपत्ता झाले. त्याला भीती वाटली नाही, कसलीच भीती वाटली नाही. ह्याचं कारण काय? तर त्या कंपनीमध्ये दत्तप्रभूचा गुरुचरित्र ग्रंथ त्या ठिकाणी होता. बघा, गुरुचरित्राची ताकद बघा एवढीली आहे. म्हणून गुरुचरित्र असल्या ठिकाणी भूत प्रेत संकट काही त्या चौकटीवरच थांबतात. जो बी काळ येईल त्या चौकटीवरच थांबला, मध्ये यायची ताकद त्याची नाही. पाहुणी आयशा शिवभक्ताला यमही थरथरला, पंचमुख परमात्मा माझा महादेव शिवशंकर, ऐसा कोण आहे देव नाम घेता नुरे भो. एका शंकरा वाचुनी कोण आहे त्रिभुवनी. अरे शंकर परमात्मा प्रभू, आपला भोळा शंकर चक्रवर्ती हे असताना आपल्या पाठीशी ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार परमात्मा परमेश्वर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीमागं असताना आपल्याला कशाची भीती आहे? कंपनीमध्ये असू द्या ना, घरामध्ये असू द्या ना, झोपडीत एक ग्रंथ जर असला आपल्या घरामध्ये, तर हा ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ असला तर आपलं घर झोपडी असली तरी ही महेल आहे.
आणि दत्त प्रभूची ऊर्जा तिथं आहे, श्री स्वामी समर्थाची ऊर्जा तिथं आहे, साक्षात परमेश्वर परमात्माचा तिथं वास आहे. म्हणून आपल्याला कसलाच संकट आपल्यावर येणार नाही. म्हणून नामस्मरण करत राहा. गुरुचरित्र कुठं लावलेलं असलं तर ऐकत राहा. केंद्रामध्ये जा, मोबाईलमध्ये लावून ऐका, पण ऐका. देवाचं नामस्मरण केल्याशिवाय आता मार्ग नाही. बघा, निजू नका, जागा जागा पुढे आहे बहुदगा. आता पुढं दगा आहे. हे सगळं काही आता हे कलियुग आहे, वातावरण चांगलं नाही. म्हणून तुम्ही ग्रंथाकडे वळा, नामस्मरण करा, देवदेव करा. एवढंच मला सांगायचं आहे. तुम्हाला जर कुठलं नामस्मरण भेटत नसेल तर मी सांगते ते करा. तारक मंत्राचा आधार धरा आणि पुढे चालत राहा. तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. अशक्य ते शक्य माझी माऊली केल्याशिवाय राहणार नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी. आज सुद्धा मी तारक मंत्र टाकलेलाच आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.